सुषमा किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ओल्या बोंबलाचं कालवण। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: लाल मिरची, कांदा, खोबरं, लसूण, थोडंसं अद्रक आणि कोकम, जिरं, थोडासा अख्खा मसाला, दालचिनी, 2 हिरवी इलायची आणि 3 लवंग, त्याचबरोबर तीळ, पुदिना, कोथिंबीर, धने मी भिजत घातलेले आहे आणि ओले बोंबील। आता मी हा सगळा मसाला मिक्सरला लावून घेणार आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करणार आहे। यात टाकणार आहे 3 माप तेल, कढीपत्ता, कांदा जास्त लाल न करता कांदा मऊ झालेला आहे। आता टाकणार आहे मसाला, बारीक केलेला मसाला, त्याचबरोबर आता टाकणार आहे टोमॅटो, आणि कोकम सुद्धा टाकणार आहे। सात 8 मिनिट मी मसाला शिजू देणार आहे। मसाला शिजलेला आहे। आता यात ओतणार आहे मी पाणी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे होता, मला जेवढं लागेल तेवढं ओतलेले पाणी। चवीपुरतं मीठ, कालवण चांगलं उकडलेलं आहे। आता यात घालणार आहे बोंबील, तयार आहे बोंबलाचं कालवण। मी वरून घालणार आहे कोथिंबीर।
तर तयार आहे ओल्या बोंबलाचं कालवण. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, बेल लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.